तर आज आहे 29 तारीख, उद्या आहे 30 तारीख. आमच्या गोकुळ मित्र मंडळ देवी चौकाच्या राजाचं उद्या आगमन आहे. तर मी आणि माझ्या मंडळातले 4 मित्र आम्ही दरवर्षीप्रमाणे आगमनाच्या आदल्या रात्री गणपतीची फिनिशिंग वगैरे जी छोटी छोटी कामं असतात ती करायला आलोय. हे बघू शकता तुम्ही गणेश संकुल निखिल खातूनकडे आमचा गणपती असतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आमचं भव्य दिव्य असं आगमन आणि आम्ही मुंबईवरून डोंबिवलीला गणपती कसा घेऊन जातो. थांब असताना आधीपासून बघा. तर आता मी आहे आमच्या बाप्पाच्या मंडपात आणि माझ्या हातात आहे आमच्या बाप्पाचा धोतर. तर हा धोतर आणि बाकीचं छोटं छोटं सामान घेऊन मला मुंबईला जायचंय. आता उद्या गणपतीचं आगमन आहे म्हटल्यानंतर गणपतीची थोडीशी शॉपिंग पण करायला पाहिजे ना बाई. जसं की गणपतीवरचं प्लॅस्टिक, हातातला काळा दोरा, या सगळ्या गोष्टींची शॉपिंग पण करायची लालबाग मार्केटला. तर मी आणि मंडळातले 3-4 जण आम्ही आजच रात्रभर तिकडे आहोत या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. बाकीचे जे लोक आहेत ते ऑफिसवरूनच डायरेक्ट येतील. मी आता इथून निघतोय. गाईज रोडवर लाइटिंग बघू शकता तुम्ही. भाई गणपतीमध्ये वाईब वेगळी आहे भाई मुंबईची. आमच्या मंडळाचे मेन कार्यकर्ते आलेले आहेत. आम्ही प्लॅस्टिक घ्यायला कुबल मसालेवाले आहेत ना, हे बघा इकडे फोकस. हा, हे कुबल मसालेवाल्यांच्याच बाजूला हे काका बसतात, त्यांच्याकडून आम्ही प्लॅस्टिक घेणार आहे. काका आता आम्ही दिलेल्या मापाप्रमाणे प्लॅस्टिक कापतायत. वरून पॅक असतात ना, असा टाकणार आपण आणि त्याला पाठवून स्टॅपल न्यायचं, बांधून टाकणार. ही मुख्य ना, मुख्य असा क्रॉस पडला. आपली 15 फूट 14 फूट पकड. 14 फूट असं 5 मीटर बरोबर होते. नाही ना, आम्हाला डबल करून टाकायचं. अच्छा, डोंबिवलीपर्यंत जायचं गणपती घ्यायची. आणि पाऊस आता बघितला ना, वारा जास्त, पाऊस कमी. गाईज भूषण पण आलाय. आता आम्ही आलोय लालबाग मार्केटला भवानी आर्ट्स. लटकन घ्यायचे, एक एक करून सामान घेतोय. लटकन घ्यायला आलो आता. या बघा, या आहेत लटकन. आता चूज करू दे कुठली चांगली आहे. लटकन घेतली आम्ही. तर बघितलात आम्ही आगमनाच्या 1 रात्र आधी काय येतो. आता काहीच नाही, बाहेर का शूट करतोय कारण ना आतमध्ये गणपती अर्धवट बनलेले आहेत. त्यांनी तसं बॅनर पण लावलाय की आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढू नका, कारण अर्धवट बनलेला गणपती मग ते दिसतो, मग ते विचित्र दिसतं, कळलं ना तुम्हाला. तर मी आतमध्ये शूट करणार नाही आणि केलं तरी या गोष्टीचं भान ठेवीन की कोणाची ही मूर्ती इनअप्रोप्रिएटली दिसणार नाही किंवा रिव्हील होणार नाही. गाईज आम्ही जेवायला आलोय. 140 रुपयाची टॅक्सीमध्ये फिरलो पूर्ण दादर बिदर बसून आणि कारखान्याच्या बाजूलाच येऊन जेवायला बसलो. तर आता आलोय आम्ही मुंबई दरबारला जेवायला, कारण आता अभिषेक भूक लागल्यावर पागल होऊन जातो. मग तो बोलला स्पॉन्सर बाय अभिषेक, स्पॉन्सर बाय युट्यूबर. नाही जा, गेल्या वर्षी असं मी पालवला बोललेलो माहिती का, स्पॉन्सर बाय अनुराग पालव. अभी अभिषेक मापनकर, नेक्स्ट टाइम भूषण पे जाए, इसके बाद मैं कर दूंगा. गाईज आता क्रेटामधून पालव आणि नितीन आले, अजून 2 जण आले. आता आम्ही केम हॉस्पिटलच्या समोर, हे बघा हे आहे केम हॉस्पिटल. केम हॉस्पिटलच्या समोर वेलनेस मध्ये आईस्क्रीम खायला आलं. हा माझ्या हातात लोगो आणि अभिषेक लोगो फिटिंग करायचं काम करतोय. आता लोगो लावून झालाय आणि हे उगाच वरती चढलाय बघ टाइमपास करायला. पॅन्ट देख नितीन कैसा हो गया. क्या स्केच, क्या अपना है मतलब 25 साल है. 25 साल. अरे हा आमचा गणपतीचा फोटो आहे. इधर किधर मिल रहा है तेरे को. कौन ऐसा प्रिंट निकाल के रखा इधर. ये आमच्या 25 वर्षाची मूर्तीची प्रिंट. डेंजर. हाँ, अभी पेपर का जुगाड़ करो. क्यों? इधर नीचे अंचल के धोती पहनाने के लिए लेता है. चल पटापट. नाही इथे स्क्रिप्टेड नव्हता, तिथे खरंच होतं. छायला हा जिधर था उधर रख दे भाई, जिसने रखा था. उतर रहा, हम लोग भी नीचे उतर रहे. गाईज अभिषेक धोतर नेसतोय आता. ऑलमोस्ट झालाय त्याचा पूर्ण. गाईज 7:15 झाले आणि आता आम्ही नाश्ता करायला आलोय. आमची डोंबिवलीवाली पब्लिक निघाली. मैसूर डोसा. तेरा क्या आहे ऑनियन उत्तप्पा. गाईज आमच्या मंडळातले आलेत सगळे. आता गारांना घालतोय, मूर्ती काढायची आहे ना म्हणून. पूर्ण संपूर्ण तू आपलं रक्षण करून ते पोचव. यांचा सगळ्यांचा सांभाळ कर. काय कोणतं असलं तर पायाखाली काय मसाले असेल उभं मारू द्या आणि ही मूर्ती तुझी तिथपर्यंत जाऊन देवी चौकाच्या ह्याच्यात एरियात पोचा. यांचं जे जे करू गोळा असं मी आपल्याला सांगण्यात केलंय. आणि ह्या श्रीफळ तुला ठेवल्या त्याच्यात तू आपल्या मान्य करून घे आणि सगळ्यांचा सामान चुकून ठेव. होय महाराजा. गणपतीला प्लॅस्टिक घालण्याचं काम सुरू आहे, कारण आपल्याला डोंबिवलीपर्यंत जायचंय आणि पावसाचा भाई भरोसा नाही. काही आता 4 क्लिप वरून मूर्ती आम्ही या ट्रॉलरवर चढवतोय. गणपती
गणपती बाप्पा आम्ही सेफली ट्रॉलर वरती मूर्ती चढवलेली आहे. एक्झॅक्ट वाजले 11:30 आणि आता आम्ही निघालोय डोंबिवलीला जायला. बघू आता किती वेळात पोहोचतो. गाईज आम्ही पलावाच्या इथे थांबलोय. इथे जोशी वडापाववाले, जोशींचा वडापाव खाऊया. फक्त वडे नाही, भारी भारी आयटम आहे. पावभाजी, छोले भटुरे, मेंदूवडा, इडली मिक्स, पुणेरी मिसळ. वा 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 वा, पुणेरी मिसळ. तू काय खाणार आहे? आता काय, आता तू काय खातोय त्याच्यावर डिपेंड. आम्ही मिसळ पाव खातोय. छोल्याने पोट फुगेल रे. मिसळच सांग मला. आमचं खाऊन वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालोय. मोरया. पाऊस मध्ये मध्ये घाण करतोय. नॅचरलला गेलेलं भाई. 400 रुपयाचा आईस्क्रीम खायला बस बोंबलत. हा बघतोय. हा तर मी काय म्हणत होतो, भिजलोय आम्ही सगळे. आम्ही भिजलो तरी चालेल पण बाप्पा भिजला नाही पाहिजे का. गाईज मी स्कूटीवर आलोय. गणपती आणि पाठी आहे. ट्रॅफिक क्लिअर करायचं आहे म्हणून. गाड्या वगैरे वाकडे तिकडे टाकतात ना त्यांना अडवायला. पेंढरकरला पोहोचलो. आता मेन काम सुरू होईल कारण पेंढरकरच्या नंतर वायरी बिरी खूप आहेत. वायरी वगैरे काढायच्या. हा बघा असा ट्रॅफिक जाम. आगे घे, हे घे चल. हाँ उनको इसको जान दे, इसके पीछे जाएगा वो. चल क्लिअर आहे चल. चला. हे बघा ही बस बंद पडली आहे मध्ये. जायला रस्ता आता ब्लॉक करून तिकडून आणली मूर्ती. आता इथे ब्लॉक करायला लागेल परत. हे टाक थांबा. उनको रुका. येऊ दे चल. हो रिक्षा चल. येते. गाईज बघा हा रस्ता ब्लॉक केलाय असा आणि आता मूर्ती काढतोय. असा पूर्ण अशा या लोकांना एका लाईनीत ठेवावं लागतं. एक असे लाईन बिन तोडून चालवतात भाई कसे की. जरा काहीच व्हिडिओ ठेवावी लागेल. जरा आधी मूर्ती काढून घेतो मग व्हिडिओ बनवूया आपण. अरे येईल ये ना. चल आली चल. काहीच पोहोचलो आम्ही. ओव्हरब्रिज उतरलो. पळून हवे काय झाले. हा गाईज स्टेशनला आलो फायनली. या तिन्ही गाड्या आम्ही या ट्रॉलरला चारी बाजूने असे कव्हर करून चाललेलो. हो फायनली क्लिप पण आली आमची. आमची ट्रॉली पण आली. आता या 4 क्लिपनी गणपती ट्रॉलीवर ठेवूया. परफेक्ट सेंटर. मूर्ती वगैरे ठेवून झाली. आता अभिषेक दागिने लावतोय. तोपर्यंत मी घरी जातो. फ्रेश वगैरे होतो कारण आता फ्रेश होणं खूप गरजेचं आहे. काल संध्याकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडलोय. आत्ता आलोय. आता वाजले 5:30. आता घरी जाऊन जरा फ्रेश होणं गरजेचं आहे. अवतार बघ काय झाला. ढोल तशा पथकवाले पण यायला सुरुवात झाली आहे. लवली म्युझिकल ग्रुप पण यायला सुरुवात झालाय. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय मिरवणूक सुरू झाली.
गाईस बँड बिंड बंद, तर फक्त मूर्ती मंडपात ठेवायची. आमची फोरक्लिप पण आली आहे. ट्रॉलीवरून मूर्ती फोरक्लिपने खाली उतरवली. आता तिकडे स्टेजवर पोचवायची. काही फोरक्लिप वरून मूर्ती आणली आहे स्टेजवर. आता फक्त फिरवायची आणि सेट करायचे. गाईस गणपती व्यवस्थित ठेवून झालाय. आगमन सोहळा इथेच संपला. आता डेकोरेशनचं काम सुरू होईल जोरात. पण आता सीन असं आहे की मी आज आहे 30 तारीख. मी चाललोय 3 तारखेला गावी आणि माझ्या पण गावी 11 दिवसाचा गणपती. तर मला या गणपतीच्या पाया सुद्धा पडायला मिळणार नाही. एक मंडळाचा कार्यकर्ता आणि चाकरमानी होण्याचा हा थोडासा डिसएडव्हान्टेज आहे. पण ठीक आहे, सेवा तर बाप्पाची करायची आहे. मी नाही, पण जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर डोंबिवलीला या. डोंबिवली वेस्टला देवी चौक, देवी चौकाचा राजा. मुंब्रादेवी मंदिराच्या या साईडला इथे पुढे मुंब्रादेवी मंदिर आहे. मुंब्रादेवी मंदिराच्या इथून सर हा मंडप आहे आमचा. तर ही व्हिडिओ इथेच संपूया, कारण आता 1% एनर्जी नाही व्हायची. कसं
आय होप यू लाईक द व्हिडिओ अँड इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत खुश राहा, असत राहा. बाय, टेक केअर, सी यू अगेन. पीस आउट.